आता विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधी त्याचबरोबर इतरही काँग्रेस नेते हे रवाना होत आहेत। दरम्यान सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर मात्र राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर पोलिसांवर अतिशय गंभीर असे आरोप केले। राहुल गांधी निघालेले आहेत आणि त्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सुद्धा असल्याचं आपण पाहतोय। काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत, यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा आहेत। आता राहुल गांधी हे वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करून निघालेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्त आज परभणी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच सध्या राज्यामध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि या अशा वातावरणामध्ये राहुल गांधी यांनी संविधानासंदर्भात RSS संदर्भात सुद्धा महत्त्वाचे विधानं केलेली आहेत आणि त्यामुळे आता सत्ताधारी हे या सगळ्या आरोपांवर काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार। दरम्यान काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं राहुल गांधी यांच्यापुढे आपली कैफियत मांडलेली आहे। अनेक गंभीर आरोप त्यांनी देखील केलेले आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी देखील अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी हत्या केली, तो दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली आणि या संदर्भात मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी सभागृहामध्ये खोटी माहिती दिली असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला। एकूणच एकीकडे बीड संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजत असताना दुसरीकडे परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण चर्चा होतीये आणि त्यांचा मृत्यू पोलिसांनीच केल्याचा हा गंभीर स्वरूपाचा आरोप आता राहुल गांधींनी केलाय। त्यांची कुटुंबीय वारंवार त्यांच्यासाठी न्यायाची मागणी करत होते। वेळोवेळी अनेक नेते ज्यावेळी परभणीमध्ये त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी आपल्याला न्याय हवा अशी मागणी केली। सोमनाथ याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता, तो अगदी स्वस्थ होता। पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा सुद्धा आरोप सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी